नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली आहे। धर्माधिकारी यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी सुनेत्रा पवार यांनी रायगडमधील रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे। यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या। राज्यभरातून अंतरवाली सराटीत अहवाल यायला सुरुवात झाली आहे। मनोज जरांगे पाटलांकडून या अहवालाची तपासणी करण्यात येते। अहवालाची तपासणी केल्यानंतर जरांगे पाटील त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत। लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे स्वतंत्र अपक्ष उमेदवार द्यायचे की नाही याबाबत गावागावात बैठका घेऊन जरांगे यांनी समाजाला अहवाल सादर करण्यास सांगितला होता। त्यानुसार आज अंतरवालीत गावागावातून अहवाल येण्यास सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड शहरात असलेल्या निजामकालीन दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या शुभहस्ते करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख, जिल्हा सत्र न्यायाधीश प्रतिभा इंगळे उपस्थित होत्या। जिल्हा न्यायमूर्ती तारेक सय्यद यांनी अथक प्रयत्न करून निधी खेचून आणल्याचं कन्नड कोर्टाचे भूमिपूजन काल करण्यात आलं। यावेळी न्यायमूर्ती यांनी मार्गदर्शन करताना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात सन 2022 मध्ये एकूण 78,000 शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवलेला होता। त्यातील प्रलंबित असलेल्या अनेक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ मिळणार होता। त्यातील काही महिन्यापूर्वी 9,000 शेतकऱ्यांना एकूण पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात आली असून कालपासून 9,690 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाल्यास सुरुवात झाल्याची माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपले केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांचे जवळपास 9,549 लोकांचे जे प्रपोजल पास झालेले होते विमा क्लेम मध्ये, पण पैसे प्रलंबित होते, पैसे आलेले नव्हते आणि सातत्याने शेतकऱ्यांचे मलाही फोन यायचे, ताई आपले पैसे कधी येणार, प्रपोजल मंजूर झालेले आहे पण अजून पैसे येत नाहीये आणि सातत्याने माझा सुद्धा पाठपुरावा या पैशांसाठी सुरूच होता सरकारकडे। त्याच्यानंतर कमिशनर साहेब असतील, विमा कंपनीचे सगळे अधिकारी असतील आणि आज मला सांगताना आनंद होतो की आता दुपारनंतर या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे। या 2-3 दिवसामध्ये जे 9,549 शेतकरी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या खात्यावर पैसे पडतील। जवळपास 52 कोटीच्या जवळपास ही अमाऊंट सरकारने मंजूर केलेली आहे। मी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार मार्केट आज आर्थिक वर्ष 2023-24च्या ताळेबंद हिशोबासाठी बंद राहणार आहे। याबाबत जालना आडतीय असोसिएशनने बाजार समितीला पत्र देऊन कळवलंय। त्यानुसार शेतकऱ्यांनी आज भुसार शेतमाल विक्रीसाठी आणू नये असं आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक अर्जुन खोतकर आणि सचिव मोहन राठोड यांनी केलंय। उत्तर भारताचे प्रवेशद्वार आणि मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील महत्त्वाचे जंक्शन म्हणून मनमाड रेल्वे स्थानकाची ओळख आहे। मात्र या मार्च महिन्याच्या अखेरच्या सप्ताहातच रेल्वे स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने स्थानकातील नळ हे कोरडे ठाक पडले असून प्रवाशांचे हाल होताना दिसून येतात। त्यातच स्थानकातील स्वच्छतागृहात देखील पाणी नसल्याचं फलक रेल्वे प्रशासनाकडून लावण्यात आलंय। लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात एक मराठा उमेदवार देण्याचा एकमुखी निर्णय जरांगे पाटलांच्या बैठकीत झाला होता। त्यानुसार काल धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांची आणि मराठा समाजाची बैठक स्वयंवर मंगल कार्यालयात झाली। बैठकीस औसा, उमरगा, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, कळंब, वाशी, भूम, परंडा, बार्शी या तालुक्यातील इच्छुक उमेदवार उपस्थित होते। या बैठकीतून आले किती उमेदवार तुम्ही फायनल केल्या बैठकीत? तसा एक निश्चित आकडा सांगता येणार नाही। प्रत्येक तालुक्यातून आम्ही 2-2, 3-3, 4-4 असे इच्छुक उमेदवारांची नावं आलेले आहेत आणि जसं मनोजदादा जरांगे पाटलांचं आम्हाला मार्गदर्शन भेटेल त्यानुसार तो एक उमेदवार ठरणार आहे आणि त्याला सकल मराठा समाज हा पूर्ण विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल ह्या मतदारसंघातला पूर्ण सकल मराठा समाज त्यांना
आमचा प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना पूर्णतः त्यांना तसा सपोर्ट करणार आहोत आणि त्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही एकच उमेदवारावर निश्चितीकरण असं बैठकीत ठरलंय का? हो, ठरले. एकच उमेदवारावरती आम्ही निश्चिती करणार आहोत आणि त्याला संपूर्ण सकल मराठा समाजाचा या मतदारसंघातला संपूर्ण त्याला प्रतिसाद चांगल्या प्रकारे देईल आणि देणारच आहे आणि त्याला पूर्ण ताकदीने आम्ही त्यांना मदतही करणार आहोत आणि ते निवडूनच येतील याची आम्ही शाश्वती घेणार आहोत. नाशिकच्या मनमाडमधील संत बार्नबा चर्चमध्ये गुड फ्रायडेची उपासना पार पडली. गेली 40 दिवस भक्तांनी उपासना करून पवित्र शास्त्राचे मनन करत अभ्यास केला. सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्तांच्या शिकवणीनुसार कार्य करावे असे आवाहन पुणे प्रांताचे रेव विकास रणशिंगे यांनी प्रवचनाद्वारे केले आहे. या कार्यक्रमासाठी चर्च कमिटीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले असून यावेळी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. सलाम सर्वांना, प्रेज द लॉर्ड. मी रेव्हरंड विकास रणशिंगे, प्रेस्बिटर इंचार्ज फर्स्ट चर्च सोलापूरवरून मी आलो आहे आणि आज गुड फ्रायडे आणि त्यानिमित्त सेंट बर्नबा चर्च मनमाड या ठिकाणी आम्ही गुड फ्रायडेची उपासना पार पाडली आहे. गेली 40 दिवस भक्तांनी उपास प्रार्थनेत राहून पवित्र शास्त्राचा मनन केलेला आहे, अभ्यास केलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे, जो त्याग आहे, जो आत्मत्याग त्याने स्वतः जगासाठी आपल्या स्वतःचं बलिदान क्रूस खांबावर दिलेलं आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने प्रेम केलं आपल्या पुत्राला. जळगावच्या चोपडा तालुक्यातील पर्यावरणप्रेमी उर्वेश साळुंखे या तरुणाने उन्हाळ्यात आपल्या शेतात पक्ष्यांसाठी अन्न पाणी देण्याचा उपक्रम राबवलाय. 4 ते 5 वर्षांपासून टाकाऊ वस्तूंपासून साळुंखे पक्ष्यांसाठी घरटी, पाणी आणि खाद्य देण्याच्या वस्तू बनवून त्या झाडांना बांधण्याचे काम करतोय. सध्या सगळीकडेच पाण्याचा अभाव आहे. माणूस स्वतःसाठी पाणी कुठूनही उपलब्ध करू शकतो, परंतु पाण्यासाठी पक्षी दूरवर भटकंती करतात. म्हणून त्यांच्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था करतोय अशी भावना उर्वेश याने व्यक्त केली आहे. नमस्कार, मी उर्वेश साळुंखे. दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांची सेवा करण्यासाठी 10 ते 15 घरटी तयार करत असतो व यावर्षी सुद्धा मी घरटी तयार केले आहे व प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या असे डबक्यात पाणी टाकून सरेल यावर्षी 20 ते 25 घरटी तयार केले आहे व हा उपक्रम मी सलग 3 ते 4 वर्षापासून राबवत आहे. तरी मी बाकीच्या नागरिकांना विनंती करतो की मानवी जीवनावरच पाण्याचं फार मोठं संकट आलं आहे व त्या पक्ष्या प्राण्यांचं काय याचा विचार करून आपण देखील आपल्या छतावर, आपल्या घरावर, आपल्या जिथे योग्य वाटेल तिथे पाण्याच्या प्लेट भरून किंवा पाण्याच्या वाट्या भरून आपल्या पक्ष्यांसाठी ठेवावे ही सर्वांना मी विनंती करतो. नाशिकच्या मनमाडमधील फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता जोपासत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पवित्र रमजानचे औचित्य साधून शहरातील उस्मानिया चौक या ठिकाणी इफ्तार पार्टी करण्यात आली. यावेळी शहरातील धार्मिक गुरु, उपासक, प्रतिष्ठित नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच हे दरवर्षी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.